निवडणुकीच्या राजकारणापासून उदयलेले बाजूला राहिले की त्यांना संधीच मिळाली नाही, की संधी दिलीच गेली नाही? इतक्या वर्ष केल्यानंतर मी म्हटलं आता ही एक संधी आपल्या दृष्टीने शेवटची आहे. टिळक बापटांना डावलून लेलेंना उमेदवारी द्यावी असं काय? लोकांची आता एक धारणा आहे की उदय लेल्यांना चांगली संधी मिळावी, हा माणूस आपलं काम करू शकेल, ही एक हा जो विश्वास आहे की ज्या ज्या कुटुंब मागतायत त्या सगळ्यांसाठी मी केलंय. आता माझी वेळ आहे. आणि थोडं मला असं वाटतं की नवीन पिढीला त्यांनी आत्ता ही अशी पोझिशन आहे की एक 5 वर्ष कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करा, हजेरीबाग म्हणून काम करा, काय करायला लागतं. ज्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, ह्यांच्यासोबत तुम्ही 3 दिवस घालवलेत. मोदी साहेबांना मगही पान फार आवडतं. जेव्हा मी विमानतळावर त्यांना गेलो तेव्हा मी त्यांना हे सगळं सांगितलं. तर आत्ताच्या सर्वेच्या युगामध्ये आता मेरिटवर बोललं जातं, जो जिंकून येईल त्यालाच आम्ही उमेदवारी देणार, किंवा आता बाहेरच्या पण लोकांना आयात करून उमेदवारी दिल्या जातात. अशा काळामध्ये तुमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला पक्षात संधी मिळेल असं वाटतंय? आमच्या पार्टीत आहे ना, फिनिक्स पक्षाप्रमाणे खालनं उठून वर जाण्याची फार मोठी आमच्याकडे परंपरा आहे. म्हणजे आता लोक म्हणतात सदोशी पेठेत तुमच्या इथे काय वॉर्ड सेफ आहे, तुम्ही आमच्या अण्णा मुकलीने मार खाल्लाय. मी म्हणतो की इतक्या वर्ष मी काम करताना एकही तुम्हाला कार्यकर्ता असं म्हणणार नाही की उदयले मी विरोधात काम केलं, ही माझी पुण्य आहे. पक्ष सुद्धा कधीतरी विचार करेलच ना, किंवा अरे इतक्या वर्ष प्रामाणिक कार्यकर्ता आहे, कधीच पक्षाची लाईन सोडून काम नाही केलं. पण मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो, मला वेळ लागेल पण मला 100% संधी मिळते. कारण का चांगल्या कामाची धारणा देव शेवटी तुमच्या मागे उभा राहतो. निवडणूक कुठलीही असली तरी पहिल्यांदा केंद्रस्थानी असतो तो म्हणजे कार्यकर्ता. पक्ष कुठलाही असो, त्याला सत्तेवर न्यायचं किंवा घरी बसवायचं काम करतात ते कार्यकर्तेच. आणि विषय जर भाजपचा असेल तर इथं कार्यकर्त्यांना जास्त महत्त्व दिलं जातं असं बोललं जातं. मात्र खरंच ते सध्या घडतंय का? आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यकर्त्यांची काय भूमिका असणार आहे, कार्यकर्ते या निवडणुकीच्या भूमिकेत असणार आहेत का, हे या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मी कार्यकर्ता हा शब्द का वापरतोय तर गेली 4 दशकं म्हणजे जेव्हा भाजपचे 2 खासदार होते, पुण्यासारख्या ठिकाणी कार्यकर्ते शोधावे लागायचे. अशा काळामध्ये भाजपसोबत काम करणारे उदय लेले आज आपल्या या विशेष पॉडकास्टमध्ये आहेत आणि ते स्वतः पुणे महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास, त्यांनी केलेली कामं आणि प्रभागासाठीचं विजन या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सर, पुणे लोकलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिला मी शब्द बोललो की कार्यकर्ता हाच घडवतो आणि बिघडवतो देखील. गेली 4 दशकं, आज भाजप जरी केंद्रस्थानी असेल सत्तेच्या, तरी 4 दशकांपूर्वी हाच भाजपला कार्यकर्ते शोधावे लागायचे. तेव्हापासून तुम्ही काम करताय. नेमका तुमचा तेव्हाचा काळ आणि आत्ताचा प्रवास नेमका कसा झालेला आहे? माझं संपूर्ण घरच संघ परिवाराचं. माझे आजोबा गोशात होते आणि आणीबाणीच्या काळात जे काही लोकांना सजा झाली त्याचे आजोबाही 2 वर्ष. त्यामुळे माझ्या घराला पार्श्वभूमी संघाची, भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून आहे. वडील गव्हर्नमेंटमध्ये सर्वंट असल्यामुळे त्यांनी कधी हे नाही केलं, पण आजोबांच्या नंतर मी या कामाला माझ्या घरीच सगळे त्यावेळेचे कार्यकर्ते किंवा नगरसेवक असणं, त्यांची येणं आणि जाणं होतं. ते एक आपण लहानपणी प्रभावित होतो, अशा अर्थाने मला ते कामाची आवड पहिल्यापासूनच ती निर्माण झाली. खूप लहान असल्यापासून मी हे काम करतोय. मग वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माध्यमातून मग कॉलेजमध्ये अभाविप, विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता युवा मोर्चा या सगळ्या लाईननी एक कार्यक्रम करत करत मला त्याची आवड निर्माण झाली. म्हणजे लहानपणी वाड्यात एक आपण गणपती बसतो, तो सार्वजनिक ठिकाणी बाहेर न्यावा म्हणून गणेशोत्सव त्रिमूर्ती मित्र मंडळ मी सदाशिवपेठेत माझ्या इथे स्थापन केलं. किंवा त्या काळी क्रिकेटच्या माझ्या स्पर्धा असायच्या, तर त्या स्पर्धा खूप म्हणजे रणजीचे खूप प्लेयर तिथे खेळायला यायचे आणि त्या पेरुगेटमध्ये आम्ही स्पर्धा भरवायचो. आणि अनेक चांगले खेळाडू ज्या पुढे खूप मोठे नावाजले, चांगलं खेळ केलेला, असे त्या आमच्या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये असायचे. त्या एक ह्याच्यातनं एक कार्यकर्ता घडत जातो, मग त्याला एक दिशा येत जाते. म्हणजे आता मला आठवतं की मी BMCC कॉलेजला असताना विश्व हिंदू परिषदेच्या युवा विभागाचं कार्य ओपनिंग होतं. दादा वेदक त्याला प्रमुख पाहुणे होते. आणि आता रवी अनासपुरे जे आहेत ते आता आपले पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री आहेत, कार्यालयीन मंत्री आहेत. तर मला भाषण करायची पहिल्यांदा संधी मिळाली, तर मी त्याच्याशी बोललो, कारण की मी लहानपणापासून त्याच्याशी कनेक्ट होतो. तर तुम्हाला म्हटलं, जीवनात तू पॉलिटिक्समध्ये काम करणार आहे, तुला भाषण ही कधीतरी पहिला वेळ येईल की तुला भाषण करावंच लागेल, ही वेळ आहे असं समज आणि तू भाषण कर. मी गेलो जेव्हा तेव्हा माझे हातपाय थरथरत होते. मला कधीच बोललेलो नव्हतो. म्हणजे आपल्याकडे 100 लोक चेहरा रोखून बघतायत, हा सुद्धा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो.
तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो येतो ज्या ABCDतनं, त्यातनं पूर्ण मी या मुशीत घडत गेलो. मग मला खूप मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि त्यातनंही माझी आवड जास्त प्रकारे जोपासली गेली असं मला वाटतं. खरं तर हे तुमची सुरुवात झाली. तुम्ही सांगितलं की संघाचं सगळं काम केलेलं तुम्ही म्हणजे आणीबाणी सुद्धा हो. पाहिलेली असेल. ज्यावेळेस भाजपकडे कार्यकर्ते मिळत नव्हते, तो जो पूर्ण संघर्षाचा काळ होता, तो तुम्ही कसा पाहिलाय? तुमचं त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही समावेश झालेला होता? म्हणजे अशी परिस्थिती असायची की 10-10 हजारी भागाचाच एक वॉर्ड असायचा, म्हणजे 7-8 हजाराचा मतदारसंघ असायचा. सगळे वॉर्ड लागून शेजारी असायचे. आता समज मी कुठे लक्ष्मी रोडला भाग पडतोय, तो पुढच्या निवडणुकीला शिवाजीराव यांच्या समज वॉर्डात आला, तर ते माझ्याकडे येणार, म्हणणार उदय रे हा भाग पण तुला बघायचा आहे. पण आपण तरुण होतो, पक्षाला तेव्हा कार्यकर्ते म्हणजे आम्ही आमच्या सदोष बेडेतले कार्यकर्ते साधारण आजूबाजूच्या 2-3 प्रभागात वॉर्डात जाऊन काम करत असे, कारण का संख्या कार्यकर्त्यांची अतिशय कमी होती. आणि जेवढे फक्त तिथे एक काय होतं कमिटमेंट, ज्या माणसाला जी काम सांगितलं आहे तो ते 100% करून येणार म्हणजे करणार. तिथे दुसऱ्या माणसाला कधीच असं बघायला लागणार नाही की अरे इथं काम झालं नाही, किंवा त्याला वेळेची एक खूप साधेपणा होता आणि आपलेसेपणा होता. तो माणूस अगदी बट नॅचरल कुठलाही नेता येऊन तुम्हाला सांगायचा. बापटसाहेबांची 92ची विधानसभेचं मला आठवतं की ते जितक्या घरात फिरले असतील पुष्कळ वेळा मी त्यांच्याबरोबर प्रत्येक घरात त्यावेळी गेलो असेल. आणि एक आपण म्हणतो ना की एखादा माणूस आपल्याला एक इम्प्रेशन किंवा त्याच्याबद्दलचा एक प्रभाव आपल्यावर पडतो, तो मला गिरीश भाऊंचा फार माझ्यावर पडला की मला त्यांचे काम करण्याचं एक हातोटी आणि कार्यकर्त्याला एक बळ देण्याची हे खूप छान पद्धतीने ते इंटरॅक्ट करायचे. आणि असं वाटायचं की आपल्याला ह्यांच्यासारखं व्हायचं आहे. हे जे काम करत आहेत ना, हेच काम आपल्याला समाजासाठी करायचं आहे. आणि मग खूप भाग्यवान गोविंदराव मालशे 80 ते 85 आणि 85 ते 92 सदाशिव पेठेत नगरसेवक होते. त्र्यंबकराव आपटे होते, मीराताई पावगी होत्या, शिवाजीराव आढाव होते. ह्या जुन्या लोकांबरोबर मला खूप काम करायला मिळालं. म्हणजे ही नावं आजकालच्या लोकांना लक्षात सुद्धा नाही आहेत, अशा लोकांसोबत तुम्ही काम केलेलं आहे. आणि खूप वर्ष म्हणजे असं हे नाही झालं की ही लोकांचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो की 45 साली आपटे सरांच्या नंतर तिकीट मिळालं नाही, शिवाजीरावांना नाही मिळालं, 92 साली गोविंदरावांना नाही मिळालं. पण पुढे 10-15 म्हणजे 2002-12 पर्यंतच्या इलेक्शनपर्यंत ही लोक निवडणुकीत सक्रिय होती. म्हणजे ह्यांना पद आणि नगरसेवक हा सोडून पक्षाकरता करायचं ही भावना यांची एकदम दृढ होती. त्यामुळे मला तो एक कायम डोक्यात माझ्या पक्का आलं की मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणून मी इथे आलो आहे. नगरसेवक हे त्याचं माध्यम आहे लोकांचं काम करायची, पण आपल्यातला कार्यकर्ता कधी आपण जिवंत ठेवायचा, तो कधी संपवायचा नाही. पण ते ह्या सगळ्यांकडनं मला ती प्रेरणा मिळाली. बरं, पण हा तुमच्यातला कार्यकर्ता मुख्य प्रवाहात भाजपच्या कधी आला? कुठली पदं तुम्ही आजपर्यंत ह्या माध्यमातून मिळालेली आहे? साधारण 1992ला मीराताई पावगींचे मला निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. वॉर्ड छोटे होते. मी युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. मग मी साधारण पहिल्यांदा तिथल्या भागातल्या लोकांसाठी किल्ले स्पर्धा घेतली. तर मला अंदाज नव्हता की माझा अगदी पहिलाच कार्यक्रम 100पेक्षा जास्त एंट्री झाल्या. आणि तेव्हा जावडेकर हे करून आले होते, त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश बापट साहेब. हे दोन्ही 92ची बापटांची इलेक्शन झाल्यानंतर 95ला ते आमदार झाले. पण 92 ते 95 मी युवा मोर्चाचा हे असताना दरवर्षी सातत्याने किल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या घेत होतो. क्रिकेटच्या मॅचेस पण माझ्या चालू होत्या आणि ह्या पण चालू होत्या. त्या सगळ्याला बापट साहेबांनी त्यांच्या एक लक्षात आलं की हा कार्यकर्ता काम करणार आहे, आणि त्यामुळे मला सातत्याने मग पुढे पार्टीतली जबाबदारी मिळत राहिली. 99 साली मला युवा मोर्चाचं शहराचं उपाध्यक्षपद मिळालं. बरं. आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने माझ्या या कामाची मुहूर्तमेढ रोवली असं मला वाटतं. त्यावेळी मी उपाध्यक्ष असताना आत्ताचे जे केंद्रीय मंत्री आहेत मुरलीधर अण्णा, ते वॉर्डाचे अध्यक्ष होते मतदारसंघाचे. हेमंत रासने जे आत्ता आमदार आहेत ते चिटणीस होते. आपले सभागृह ते श्रीनाथ भीमाले हे कोषाध्यक्ष होते. गणेशजी बिडकर त्यावेळी वॉर्डात युवा मोर्चाचं काम करत होते. डॉक्टर भरत वैरागे, मनीष साळुंके अशी आमची टीममध्ये हे 7-8 जण नगरसेवक झाले 2002मध्ये. पण 99ला जी आमची युवा मोर्चाची टीम म्हणून एक जे कार्यरत झालो, मग योगेश टिळेकर असतील, जगदीश मुळीक असतील, ते विद्यार्थी आघाडीत होते. तर तिथनं खऱ्या अर्थाने मला एक स्वतंत्र विचार करायची आणि एक वॉर्ड मतदारसंघ सोडून बाहेर जाऊन काम करण्याची संधी खऱ्या अर्थाने तेव्हा मला मिळाली. आणि मग तिथनं मला ती गोडी जास्त लागली की आपल्याला एक लार्ज ह्याच्यात कार्यकर्ता म्हणून शहर पातळीवर काम केलं पाहिजे. आणि मग तिथनं खऱ्या अर्थाने ती बहुतेक करून सुरुवात झाली असं मला वाटतं. तुम्ही निवडणूकचं प्रमुख म्हणून काम केलं, सगळ्या गोष्टी पुढे केलेल्या आहेत. पक्षामध्ये काम करत असतानाचे नेमके तुमचे अनुभव काय आहेत? कारण की आपण बोलताना मला तुम्ही सांगितलं की जे आज देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, ह्यांच्यासोबत तुम्ही 3 दिवस घालवलेत.
म्हणजे त्यावेळेस नेमकं कधी तुम्ही त्यांना भेटले होते की 3 दिवसांचा, कारण की आता 3 मिनिट भेटता येत नाही. 1995 साली राष्ट्रीय कार्यकारिणी पुण्यात होती. बापटसाहेब पहिल्यांदाच आमदार झाले होते. त्यामुळे एक गाडी एक कार्यकर्ता, तेव्हा गाड्याही कुठल्याहीच नेत्याकडे गाड्या नव्हत्या. अतिशय पार्टी छोटी होती. अरोरा टॉवर्समध्ये कॅम्पला मध्ये ती मीटिंग होती 3 दिवसाची. तेव्हा मला अटलजींना बघायला मिळालं, अडवाणींना बघायला मिळालं, मुरली मनोहर जोशींना बघायला मिळालं. तसं माझ्या गाडीत कलराज मिश्र हे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष होते आणि त्याचे प्रभारी होते नरेंद्रभाई मोदी. बरं. तर 3 दिवस मी पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर होतो. तिसऱ्या दिवशी SP कॉलेजला सभा झाली. अटलजींना पंतप्रधान करायचं त्या SP कॉलेजमध्ये ठरलं आणि मी फर्ग्युसन कॉलेज रोडनी चाललो होतो. तर मोदी साहेबांना मघई पान फार आवडतं. बरं. तर म्हणले, उदय हमें मघई पान लेना आहे. तर या व्हॉइसरॉय हॉटेल होतं पूर्वी, आता ते गणेश म्हणून पानाचं आहे. त्या दुकानात आम्ही गाडीवरनं उतरलो आणि आम्ही दोघांनी तिथे मी पान घेतलं. मला वाटलंही नव्हतं की या एवढ्या मोठ्या माणसाबरोबर आपल्याला 3 दिवस राहायला मिळालं. त्याचा एकदम साधेपणा, त्यांच्या अजिबात वागणुकीत कुठेही हे नव्हता. आणि कार्यकर्त्याला नेहमीच प्रशंसनीय असून ते संघटनेतले होते, संघातून आलेले असल्यामुळे. तर ते आम्ही घेतल्यानंतर आत्ता 2019 मला खूप इच्छा होती की त्यानंतर मी त्यांना कधीच पंतप्रधान 14 साली किंवा पुढे गेल्यानंतर भेटायला कधी योग आला नाही. पण आता 2024च्या इलेक्शनला विधानसभेच्या त्यांची सभा होती. मला शहराच्या अध्यक्षांनी त्यांना भेटायची संधी उपलब्ध करून दिली. जेव्हा मी विमानतळावर त्यांना गेलो तेव्हा मी त्यांना हे सगळं सांगितलं की म्हणलं माझी खूप इच्छा होती. आणि म्हणजे एक पॉलिटिकल कार्यकर्त्याला जसं पॉलिटिकल एक इच्छा असतात तशा काही जे तुमचे आयडॉल आहेत त्यांना भेटण्याची, पाहण्याची खूप परमभाग्य आहे की ही देवदुर्लभ पार्टी आहे. म्हणजे इथला जो कार्यकर्ता आहे ना, हा एक एक कार्यकर्ता सोन्यासारखा आहे. आणि तो म्हणजे आपल्या पार्टीत मैं नाही तू, म्हणजे माझे गोविंदराव मालशे नेहमी सांगायचे की आपण करूया, मी नाही करणार, तुम्ही सगळ्यांनी मिळून करायचं आहे. म्हणजे त्यांचे एक भाव, तोच भाव असा होता की मैं नाही तू, तू करणार आहे, मी फक्त ते तुम्ही आहे म्हणून मी आहे. ही एक संघभावना, पार्टी खूप छोटी असल्यामुळे तेव्हा ती खूप रुजलेली होती. आणि त्यामुळे त्या अनुषंगात तसे संस्कार माझ्यावर होत गेले. आणि मग तर ते आणखीन बळकट होत गेलं की आपल्याला हे काम, हे आपल्यालाच ह्या कामासाठी निवड आहे, आपल्याला हे करायचं आहे. नाही, नरेंद्र मोदींचा तुम्ही किस्सा सांगत होता, एअरपोर्टवर तुम्ही नंतर भेटले 24ला. काय बोलणं झालं होतं नेमकं त्यावेळेच्या आठवणी जाग्यात? त्यांना आठवणीत होतं का की असं काय घडलं नाही, होतं? त्यांनी फक्त डोळे मिसकवले, कारण का खूप प्रोटोकॉल होता, म्हणजे वाकायचं नाही, हे करायचं नाही. मी त्यांना सांगितलं की 95 साली असं असं. त्यांच्या एक डोळ्यात प्रचंड तेज, म्हणजे एक त्यांचा ओरा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला बघण्यासारखं खरोखर एक देवाचं दर्शन म्हणतो ना आपण, तो भाव माझा त्या दिवशी मनात होता. आणि मग माझे इतके स्वप्न, अनेक वेळा समज संधी हुकल्या, मिळाल्या नाहीत, पण ती संधी मला त्यापेक्षा फार मोठी वाटली की आपल्या जीवनात अतिशय सामान्य कुटुंबात येऊन त्या माणसाबरोबर आपल्याला भेटायला मिळालं, हे या पार्टीमुळे मिळालं. आणि ही जाणीव माझ्या मनात कायमच राहिली की ती पहिल्यापासून होती की मला काम करत असताना मी स्वतःला केंद्र देऊन नाही काम केलं, मी संघटनेतल्या कार्यकर्ता गेलं. म्हणजे समज नाना पेठेत समज मनीष साळुंके करतोय ना, त्याला काय मदत करता येईल, तो तिथे कसा उभा राहील, असे जे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते कार्यकर्ते काम करत होते. म्हणजे आता लोक म्हणतात सदाशिव पेठेत तुमच्या इथे काय वॉर्ड सेफ आहे, तुम्ही आमच्या अण्णा गोखलेंनी मार खाल्लाय, पाठ हाकी सोलेस्तर लोकांनी मारलाय. लोकांना अंदाज नाही की काय लोकांनी दगडं खाल्ली आहेत. ही पार्टी काय अशी उभी नाही राहिली, कष्टावर उभी राहिली, लोकांच्या श्रमावर उभी राहिली, लोकांनी मार खाल्लाय वेळ पडल्यावर. म्हणजे अण्णांना आयुष्यात कधी काही मिळणार नाही किंवा मिळेल असंही कधी नव्हतं. म्हणजे मला त्यांच्याकडनं मी अजून एक शिकलो, त्यांचं तिकीट फायनल झालं 85 साली आणि रामभाऊ माळगींनी त्या दिवशी सगळं ठरलं की उद्या सगळी त्यांच्या घरी जाऊन फॉर्म भरायचा. आदल्या दिवशी रामभाऊंना गोविंदराव मालशेंचं नाव फायनल झालं. तर त्यांनी 1-2 कार्यकर्त्यांना सांगितलं की अण्णांच्या घरी जाऊन सांगा की. तर त्या अण्णांनी सांगितलं उमेदवाराचा काही विषय नाही, पण जायचं इथनंच ना, हा भाई फॉर्म कोणाचा भरायचा हा मुद्दाच नाही. तर तो ठीक आहे, म्हणजे तो पक्षाचा काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यांच्याच घरात सगळी व्यवस्था केली, तेच त्या उमेदवाराचा, माझं नाही ना, त्याचा AB फॉर्म, त्याचा फॉर्म भरायला गेले. म्हणजे आज जी मारामारी चालते त्यावेळेस नव्हती. त्यावेळी असं होतं की मला नका देऊ, ह्याला द्या. आणि हा एक भाव होता. त्यामुळे तो भाव तुम्हाला असा शिकून जायचा की अरे ही संधी आहे ना, ती येते, पण आपण सगळे एक आहोत, बरोबर आहोत, तेव्हा या पक्षाचा आपण चांगल्या प्रकारे प्रगती करू शकू. आणि त्यामुळे तो एक भाव 100% होता की आपल्याला जिंकायचं आहे. मग आपल्याला देशात जिंकायचं आहे, महाराष्ट्रात जिंकायचं आहे, आपल्याला पुणे महानगरपालिकेत जिंकायचं आहे. ती भावना हळूहळू 14 नंतर जसे मोदी साहेब आले तसं ती स्वप्न पूर्ण व्हायला लागली. परंतु निश्चित अटलजी, त्यांचं एक ध्येय धोरण, सर्वसामान्य माणसाच्या प्रती त्यांचं असलेलं भावना, प्रेम,
ह्या सगळ्याचा तो परिपाक होता की त्याच्यानंतर मोदी साहेबांनी हे सरकार आणलं, परंतु ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाकारता येणार नाही. किंवा अडवाणींनी जी रथयात्रा, जे पार्टी जिवंत ठेवण्याकरता जे जे कार्यक्रम केले, त्याला सुद्धा माझ्या दृष्टीने खूप मोठं मोल आहे. आणि त्या काळात आपल्याला काम करायला मिळालं, ह्या लोकांना बघायला मिळालं, त्यांचे संस्कार आपल्याला टिपता आले, ही खूप मोठी गोष्ट आहे. ही खूप मोठी गोष्ट खरं तर आहे. काँग्रेसचा काळ म्हणजे सगळा त्या म्हणता येईल आपल्याला. त्या काळात भाजपचा कोणी असेल तर म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की लाट्या खाव्या लागायच्या. काय प्रसंग आहे का असा आठवणीत एखादा की बाबा अरे आपण कार्यकर्ता म्हणून काम करतोय पण आता हे जर करत राहिलो तर आपल्याला पुढं काहीतरी वेगळं घडू शकतं? ते सदस्यपणे एक चांगलं काय होतं की मतदार हा बऱ्यापैकी आमच्या विचाराचा होता किंवा तो जनसंघाचा होता. त्यामुळे तिथे अशा अनुषंगाचे फार कमी, ते साधारण आता जो माझा प्रभाग शुक्रपेठेचा भाग आहे तिथे त्या प्रकारात मोठं वातावरण होतं. सदोशी पेठेत तो नंतर कमी होत गेला, कारण का त्यांच्या असं लक्षात आलं की इथे काही केलं तरी मतदान नाही फिरत आहे. मग त्यांनी इथला दबाव कमी होत गेला आणि आमच्या कार्यकर्त्यांची संख्याही नंतर वाढत गेली मोठ्या प्रमाणात. म्हणजे काही कार्यकर्ते हे रोजच्या कामात काम करतात, पण काही असे आमचे कार्यकर्ते जे फक्त निवडणुकीला यायचे, म्हणजे त्यांना बोलवायला लागायचं नाही काही, कारण तेव्हा तर काही फोन काहीही नव्हतं. त्यांना जे काम ते दर वर्षानुवर्ष करत होते त्या इलेक्शनमधलं तेच काम ते करायचे. त्यामुळे ती रचना इतकी सुंदर पद्धतीने लागलेली होती जी पूर्वीच्याच लोकांनी आखलेली. त्याचा फक्त पुढच्या माणसाला उपयोग व्हायचा आणि तो त्याचं काम करायचा, निवडणूक संपली की निघून जायचा, परत 5 वर्षात तो कुठेही नसायचा, पुढची इलेक्शन येईल तेव्हाच तो येणार. अशी एक तेव्हा कार्यकर्त्यांची एक पद्धत होती. मी फक्त मला काय जबाबदारी दिली ते काम पूर्ण करायचं आणि निघून जायचं. ते पुढे कुठल्याही सत्काराला थांबणार नाहीत, कौतुकाला थांबणार नाहीत, त्यांना त्याच्यापासून कसली अपेक्षा नाही, काहीच नाही. अशी एक चांगली त्यावेळीची एक धारणा होती. आता हे झालं पक्षाचं. मात्र सामाजिक कार्यामध्ये तुमच्याकडून असं कुठलं काम घडलं आतापर्यंत की तुम्हाला असं वाटतं की हां बाबा एक कार्यकर्ता म्हणून मला हे करता आलं त्याचं समाधान आहे? मी 54 साली कॉस्मोस बँकेत लागलो आणि मी कॉस्मोस बँकेत लागल्यानंतर आमच्या कुठल्या संस्था नाहीत, बँका नाहीत. एक जनता सहकारी बँक आहे, तर त्या एक मर्यादा आहेत माणसं लावायला. तेव्हा मी असं ठरवलं होतं की एक कार्यकर्ता लागला तर अख्खा परिवार त्याच्यात अटॅच होतो आणि त्याच्या घराची मोठी अडचण निर्माण झालेली दूर होते. कारण सगळ्यांनाच काही नोकरी मिळू शकत नाही, पण त्यांचं शिक्षण हे. त्यामुळे मी ते डोक्यात ध्यास ठेवला होता की आपल्याला सुद्धा पुढच्या काळात जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या लोकांना चांगला रोजगार किंवा त्यांना नोकरी ही आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात काही वेळा देवाचा आशीर्वाद असतो म्हणा, कारण काही मी माझ्याकडे श्रेय घेणार नाही. ही संधी मला दिली देवानी. खूप मुलांना मला बँकेत वेगवेगळ्या ठिकाणी लावायला मिळालं, वेगवेगळ्या संस्थेत लावायला मिळालं, कंपन्यात लावायला मिळालं. कारण की माझं शालेय शिक्षण नुमोईत झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण BMCCमध्ये झालं आणि मी लॉची पुढची 2 वर्ष ILSमध्ये केली. त्यामुळे साधारण पुण्याचा तेव्हा एक ट्रेंड होता की मुलांची शाळा म्हणजे नुमोई किंवा BMCC कॉलेज म्हणजे कॉमर्स कॉलेज म्हणजे BMCC. तसं लॉ ILS साधारण एक मोठ्या ह्याच्यातली लोक तिथे सगळी यायची आणि ती साधारण मोठ्या पदावर पुढे, कारण मार्क चांगले असायचे त्यामुळे त्यांना संधी मोठ्या उपलब्ध व्हायच्या. त्यामुळे मला बट नॅचरल आहे माझे सगळे शाळेचे मित्र, कॉलेजचे मित्र, लॉचे मित्र हे नंतर त्यांच्या पदावर मोठ्या ह्याच्यात पदसिद्ध होत गेली. मग मी कॉस्मोस बँकेत आल्यानंतर आता मला असं कॉस्मोस बँकेत 31 वर्ष पूर्ण झाली नोकरीला. पण खूप मुलांना मला तिथे सुद्धा संधी मिळाली. माझ्या संचालक मंडळाने मला त्यात केलेलं सहकार्य, माझ्या पर्सनलच्या स्टाफनी केलेलं, खूप लोकांचे त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. बँकेत सुद्धा मला खूप, म्हणजे माझं एक मिलिंद गाडगे म्हणून ह्याच्यात उमेश दातार म्हणून एक आहे, एक बाळासाहेब पाठक म्हणून आहेत, राजेश डांगे म्हणून, खूप. म्हणजे मी जेव्हा 99ला हे काम करायचो तेव्हा माझ्या बॅकहँडला असायचे की तू हे कर, हे चांगलं काम करतो, आम्ही बरोबर आहे. शेवटी असं एक कोणीतरी पाठीवर थाप मिळून तुम्हाला सपोर्ट सुद्धा करायला लागतो. मी एकटा दहीहंडी वरची फोडू शकत नाही, खाली थर लागला पाहिजे. त्या थरातली ही माणसं आहेत जी त्यांनी जीवनात, आणि ते सतत, म्हणजे मला आत्तापर्यंत जवळ 4 वेळा नाही मिळालं, 3 वेळा, तरी सुद्धा त्या सगळ्या ह्याच्यात माझ्या कायम बरोबर राहिली. किंवा माझा अजय खोडे म्हणून कॉलेज महाविद्यालयीन मित्र आहे, किंवा माझ्याबरोबर खूप वर्ष काम करणारा संजय पटवर्धन आहे, निखिल देशपांडे आहे, शशांक सहस्रबुद्धे आहे, प्रशांत गोरे आहेत, की हे माझ्याबरोबर 20, 25, 30 वर्षभर. त्यांना काहीच अपेक्षा नाही, जबाबदारी नाही, पद नाही. जे काम मिळेल ते काम आनंदाने करायचं आणि उदय पार्टीसाठी म्हणून करायचं. मी त्यांनाही सगळ्यांना सांगितलं की पार्टी मोठी आहे, आपण पहिलं पार्टीचंच काम केलं पाहिजे, तुम्ही माझं वैयक्तिक काम करता कामा नाही. कारण का नाही तर तुम्ही माझ्याशी बांधील राहाल, पक्षाशी बांधील राहणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्याचा एक परिपाक चांगला झाला की एक चांगली कार्यकर्त्यांची संख्या, लोकांना लक्षात आलं की अरे आपल्याला यांच्याकडनं संधी मिळते. आणि मी ते काही पॉलिटिकल मला काही मिळायचं आहे म्हणून कधीच करत गेलो नाही, ते माझ्या मनात कधी आलं पण नाही. तुम्ही मला कितीही लावलेलं कुठल्याही लोकांना विचारा,
मी पेढा सुद्धा त्याने आणलेला एकच पेढा घेतो, बाकीचा तुझ्या आईला किंवा देवाला दे सांगतो. कारण का मी त्यातनं गेलोय, मला माहिती की एक नोकरी लागणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते. त्याच्यावर अख्खं घर अवलंबून असतं. बरोबर. मी त्याच्यात कधी जात पाहिली नाही, आडनाव पाहिलं नाही, नाव पाहिलं नाही, त्याच्या घरातली अडचण पाहिली. आणि त्याला मग आता मी पॉलिटिकल याच्यात नाही तर कार्यकर्ते पाहिजेत म्हणून लेडीज लावणार नाहीत, पण 50-100 लेडीज तो मी लावलेत. म्हणजे असं काही विषय नाही केला, तेही बघितलं नाही. खूप झोपडपट्टीत राहणारा, म्हणजे मला तुम्हाला सांगतो, कार्यकर्त्याचा म्हणून संघाच्यातनं भारतीय जनता पार्टीतनं फोन आला की अरे आपला कार्यकर्ता आहे त्याच्या, की मी ते काम लगेच करणारच. कारण का मला असं वाटायचं की नाही, आता ह्याला गरज आहे, आत्ता जर स्टँड झाला तर हा पुढच्या काळात आणखीन समाजाला आपल्या काम हातात जे साधन आहे त्याचा वापर समाजासाठी झाला. 100%. अलीकडच्या काळामध्ये बघितलं की तुम्ही एक अभिनव कल्पना राबवली दिवाळीमध्ये की कचरा गोळा करण्याचं, म्हणजे काही टनांवर तो कचरा गोळा झाला होता. तुमच्या आमदारांची देखील हेमंत रासनेंची हीच कल्पना आहे की त्यांना स्वच्छ सुंदर कसबा गाडवायचा. हे नेमकं कसं कल्पना सुचली आणि हा कचरा कसा गोळा झाला होता? आम्ही इंदूरला गेलो होतो फेब्रुवारीमध्ये, आणि इंदूर शहर आम्ही पाहिलं तेव्हा आपल्या आमदारांची एक कन्सेप्ट त्यांनी मांडली आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर की आपल्याला स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा करायचा आहे. तुम्ही विचार करतो की ह्याला अनुषंगाने काय करता येईल, कारण का रोजचा कचरा जातो पण बाकीच्या गाद्या आहेत किंवा तुमच्या घरातल्या मोठ्या गोष्टी असतात. मग दिवाळी आवरावर अशा नावाने मी तो कार्यक्रम घेतला आणि स्वच्छच्या संपूर्ण टीमने मला खूप त्यात सहकार्य केलं. पण ते असा कॅम्प भरपूर वेळा घेत होते, पण त्यांना त्या मनाने तेवढं यश येत नव्हतं. मी जेव्हा काही स्पॉट ठरवले, तिथे माणसांची रचना केली, लोकांना जाण्याकरता पत्रकारांना मी आता फ्लेक्स नाही करायचं, यामुळे फ्लेक्स न लावता पत्रकं काढली आणि ती घराघरात पोचवली. त्या 2 दिवसाच्या ह्याच्यात एकूण कार्यक्रम घेतले. त्या 15 स्पॉटमध्ये मिळून 4-4.5 टनच्या पुढे कचरा गोळा झाला. तर तो स्वच्छवाला माणूस मला म्हटला की म्हणजे एकही फ्लेक्स नाही लावला. आणि तुम्ही जे मला सांगत होतात की खूप लोक मला फोन करून, बाबा 4थ्या मजल्यावर आहे, 10 पोती खूप वर्षात काढलेलं नाही आहे, कोण घ्यायला येऊ शकेल का. पण ते स्वच्छवाल्यांच्या सेवकांनी सगळ्या प्रकारे छान पार केलं. आणि लोकांना असं लक्षात आलं, कारण मला महानगरपालिकेचं मी काम गोविंदरावांचं पाहिलं आहे, मी आपटे सरांचं पाहिलं आहे, की ते काम जे आहे ना ते तुम्ही सेवाभावानेच करायला लागतं, ते शो म्हणून करण्याचं काम नाही. आणि तिथे तुमचं उत्तरदायित्व असं असतं की त्या माणसाची त्यावेळची जी गरज आहे ती तुम्ही पूर्णपणे, म्हणजे मला जी 2019ला स्वीकृत सदस्याची संधी मिळाली तेव्हा हे पाणी, ड्रेनेज, त्यानंतर त्या अधिकाऱ्यांशी संबंध आले. कारण का माझा मूळचा स्वभाव असा, माझ्याकडे जो विषय त्या विषयातच काम करत राहायचं, कधी दुसऱ्याच्या ह्याच्यात जायचं नाही. पण मग त्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण फोन केल्यानंतर काम होत आहे. पाण्याचा प्रॉब्लेम असेल ना, लोक येत आहेत, ड्रेनेजचा आहे ना, होणार आहे. आणि झाडं आपण वाढतो, इतकी वाढतात, त्याचं व्यवस्थित कटिंग, लोकांना ह्या 4च खरं मूळ आहेत. आणि आमचा जरा थोडासा एरिया गजबजलेला असल्यामुळे वाहतुकीचा एक मोठा, तर मी म्हटलं ह्याच्यातला कचरा हा विषय रासनेने घेतला आहे, त्याला आपण पूरक काम केलं पाहिजे. कारण का आपला आमदार ज्या वेळेला, आपला नेता ज्या पद्धतीचं काम करत असतो त्याला आपण जर सपोर्टिव्ह काम केलं तर ते एक सामूहिक सगळ्यांचं मिळून एक त्याचा बरोबर प्रेझेंटेशन होतं आणि त्याचा सक्सेस चांगला मिळतो. म्हणून मी माझ्या महानगरपालिकेतल्या याच्यात ठरवलं आहे, ह्या 4 गोष्टीच आपण प्रामुख्याने, कारण लोकांना त्याच गरज आहे, त्या पहिल्या आपण सोडूया. बरं. आणि खरं तर सदाशिव शनिवार नारायणमध्ये काम करायचं असेल तर त्याच सोडवणं गरजेचं आहे. तुमचा प्रवास मी ऐकतोय, सगळ्या गोष्टी ऐकतोय, पक्षात काम केलं तुम्ही, मात्र निवडणुकीच्या राजकारणापासून उदयलेले बाजूला राहिले की त्यांना संधीच मिळाली नाही, की संधी दिलीच गेली नाही? नाही, 2007ला लेडीज वॉर्ड झाला. तर माझी थोडी धारणा होती की बाबा, मिसेसला त्यावेळी बापटसाहेबांनी मला सांगितलं होतं. 2012ला आम्हाला दोघांना सांगितलं, पण एक वॉर्ड ओबीसी पडला, तिथे परत संधी मिळाली नाही. 2017ला 4च्या 2 ओबीसी पडले. तर ते ओबीसी रिझर्वेशन आणि ती संधी ही बहुतेक चुकत गेली. खूप म्हणजे मनापासून इच्छा होती की ह्याच्यात आपण काम करूया, इतक्या वर्ष आपण करतोय, तर त्याचा एक न्याय, एक वेगळं काम आपण करतोय हे लोकांना निश्चित दाखवता येईल आपल्याला, अशी मला एक स्वतःला पूर्ण खात्री होती. तर त्या अनुषंगाने आता मी इतक्या वर्ष केल्यानंतर मी म्हटलं आता ही एक संधी आपल्या दृष्टीने शेवटची आहे, आपण याला प्रामाणिकपणे सामोरं जाऊया. आणि आपण काम केलं आहे लोकांना आपण माहिती आहे. म्हणजे मला त्या स्वीकृत झाल्यानंतर मला व्हॅक्सिनेशन सेंटर, कदाचित स्वीकृत सदस्यापैकी माझं एकट्याचंच व्हॅक्सिनेशन सेंटर असेल सदाशिव पेठेत, की जेव्हा मी की हजारो लोकांना ते आम्ही व्हॅक्सिनेशन देऊ शकलो. किंवा आमच्या इथं संपूर्ण मेडिकल लाईन आहे, तर रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळायचा तुटवडा होता. तर माझे जिथे जे माणसं मला बँकेतनं बाहेरनं, तेव्हा खूप लोकांनी माझ्याकडनं ती इंजेक्शन मी त्यांना उपलब्ध करून दिली. किंवा किट
चं वाटप ज्या ज्या वेळी त्या ज्या नेत्यांनी सांगितलं त्याचं वाटप केलं, किंवा रिक्षा चालकांसाठी काही मदत करायची जेव्हा, कारण का त्यांची पूर्ण बंदच होतं. तर ही सगळी समाजव्यवस्था चालली पाहिजे. त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना आपण मी काही मोठ्या कुटुंबात जन्म घेतला नाही, माझ्या घरात काही अशा पद्धतीचा राजकीय वारसा की हे नाही, पण माझ्या मनात धारणा होती, एक चांगली इच्छाशक्ती होती. आणि मी तुम्हाला सांगतो, इच्छाशक्तीला पैसे लागत नाहीत, इच्छाशक्तीला माणसं भेटत जातात आणि ते देव दुर्लभ काम करून घेतो तुमच्याकडनं. फक्त तुमची त्याबद्दलची धारणा ही मनाशी पक्की पाहिजे की मला काय काम करायचं आहे. तुमच्या शब्दात बोलताना आले प्रभागात पडलेले रिझर्वेशन, त्यामुळे सुटलेला संधी, आणि दुसरं म्हणजे राजकीय वारसा. आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग 25 विशेष करून त्याच्यावर सगळ्याच नेत्यांना आपल्या मुलांना तिथून उतरवायचं असं दिसतंय. म्हणजे खरं तर तिथं टिळक कुटुंबातील वारसा ज्याला म्हणता येईल ते इच्छुक आहेत, बापटांच्या घरातील त्यांच्या सुनबाई इच्छुक आहे असं बोललं जातं, आणि बाकी पण आहेत. टिळक बापटांना डावलून लेलेंना उमेदवारी द्यावी असं काय? नाही, मी कधीच कोणाला डावला असं म्हणणार नाही, पण बापटसाहेबांच्या 6 विधानसभा आणि 2 लोकसभा मी काम केलं. मुक्ताताईंची सुद्धा पहिली इलेक्शनला मीच सदाशिवपेठेच्या भागात प्रमुख म्हणून काम करत होतो. त्यांच्याही विधानसभा, त्यांच्या 3 नगरसेवक पदाच्या. तर मी या सगळ्याचा मला प्रदीर्घ अनुभव आहे. आता ही सगळी मुलांची वय आणि आम्ही केलेलं काम, तर मला असं वाटतं मी कोणाला डावला किंवा कोणाला नका देऊ असं माझं नाही. मी माझ्या बायोडेटा घेऊन पार्टीच्या समोर गेलो आहे. त्यांना मी सांगितलं आहे, बाबा मी तुमच्या सगळ्यांच्याबरोबर, म्हणजे मुरली अण्णांबरोबर, युवा मोर्चा, तुम्ही आता मला 40-30 वर्ष ओळखताय, मी कार्यकर्ता म्हणून मला बघताय. आणि त्या सदाशिवपेठेचा जो एक स्ट्रक्चर आहे, शनिवार नारायणचं आहे, शुक्रवार पेठेचं आहे, तिथे तुमचं असलेली अटॅचमेंट. आता मी आमच्या बँकेचा सेवक संचालक आहे, माझा 250 ते 300 स्टाफ राहिला आहे तिथे. मला म्हणतात की सर तुम्ही बँकेत आहे काम करताय, महानगरपालिकेत तुम्ही हवेच. पण यावेळी मला जो रिस्पॉन्स आहे तो फार जबरदस्त आहे. कदाचित तो सिनियरिटीने आला असेल किंवा कामाच्या ह्या प्रवासात उलगडत गेला असेल, पण लोकांची आत्ता एक धारणा आहे की उदय लेल्यांना चांगली संधी मिळावी, हा माणूस आपलं काम करू शकेल, हा जो विश्वास आहे. आणि त्यामुळे म्हणजे मी तुम्हाला सांगतो, बापट वहिनीचं मला नेहमी कौतुकाने किंवा उदय कायम मागे उभ्या राहिल्या प्रत्येक घटनेत. पण त्यांनाही कायम वाटायचं की उदय तुला संधी नाही मिळाली. पण मला आज खात्री आहे की ज्या ज्या कुटुंब मागतायत त्या सगळ्यांसाठी मी केलं आहे. आता माझी वेळ आहे, तर मला ही संधी का मिळू नये, आणि मी केलं आहे. म्हणजे असं नाही मी उगाच काही सांगोपांगी सांगतोय. सगळ्यांच्याच निवडणुकीत मला एक सांगतो, कधीच तिकीट नाही मिळालं तरी मी कधी कोणाच्या विरोधात चुकीचं काम कधी केलं नाही. पक्ष कधी बाजूला ठेवला नाही. पक्ष जो देईल उमेदवार त्याचं काम करायचं, हे मी कायम करत राहिलो. पण ह्यावेळेस उदय लेल्यांसाठी थांबतील हे लोक? आता हा पक्ष नेत्यांचा निर्णय आहे. ते माझं काम बघतायत, मला बघतायत. मी मराठा चितमोहन संघावर 15-20 वर्ष ज्या कमिटीवर होतो तेव्हा सांस्कृतिक एज्युकेशन केलेली मदत, वेगवेगळ्या समाजाच्या माध्यमातून संस्थात्मक केलेलं काम. तर एक माझा बायोडेटा कसं आहे, आता मी समज 35-40 वर्ष थांबू शकतो, तर 5 वर्ष हा काय स्पॅन, कारण का यावेळी 4 वर्ष इलेक्शन लांबली. आता पुढच्या वेळी कधी होईल आणि त्याच्यापुढे कधी होईल, मग तो येणारी संधी आणि तो काळ, हा दोन्ही आपण त्याचाही विचार केला पाहिजे. आणि थोडं मला असं वाटतं की नवीन पिढीला त्यांनी आत्ता ही अशी पोझिशन आहे की एक 5 वर्ष कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करा, हजेरीबाग म्हणून काम करा, काय करायला लागतं. तुम्ही पोलिंग एजंटला, म्हणजे मी तुम्हाला पोलिंग एजंटचं उदाहरण सांगितलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल. पूर्वी आम्ही 50 रुपये पोलिंग एजंटला द्यायचो, 1 रुपयाला ऑब्जेक्शन होतं. संध्याकाळी आला माणूस तो की ते 50 रुपये परत देऊन टाकायचा. तर मी म्हणायचो की राहू देते, त्यांनी म्हणे लागले नाही काही. मग त्यांना तिथे चहा नको मिळू दे, नाश्ता नको मिळू दे, जेवण नको मिळू दे, ते सकाळी 6 संध्याकाळी 6 प्रामाणिकपणे ते काम करणार. मी इतकी तुम्हाला सांगितलं ना, हे देवदुर्लभ. आमच्या पक्षात कधीच आम्हाला पोलिंग एजंट बाहेरच आणून बसवायला लागत नाही. आता इतके समज हे झाले तरी ही भावना कुठल्या पक्षात आहे? कुठल्या पक्षाकडे अशा डिव्होटेड कार्यकर्ते आहेत? अनेक पक्षांनी खूप वर्ष सत्ता केली, पण त्यांच्याकडे अशा पद्धतीचे कार्यकर्ते तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाहीत. त्यामुळे आज त्या कार्यकर्त्यांचं शेवटी इथे एक परंपरा आहे. एक खूप वर्ष काम करणारा कार्यकर्ता सदाशिव शनिवार नारायणमध्ये राहतो, त्यांचं प्रतिनिधित्व करणारा त्यांच्याबरोबरचा माणूस त्यांना लागणारच नाही, कारण 4 आहेत. त्यामुळे ज्याला आत्ता संधी मिळेल त्यानंतर बाकीच्यांनी पुढच्या वेळी तसा विचार करा. आजची एक समज तुमची टर्म संपली तर काय परत पूर्ण संपलं असं नाही. बरं, महानगरपालिकेचं काम आहे ते तुम्ही करत असताना तुम्ही तरी कार्यकर्ता म्हणून ते काम करूच शकता की. बरं, ज्यावेळी तुमच्या मागे मोठा बॅनर आहे तर तुम्हाला पदाची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कुठलंही काम करताना. पण एक कुठली गोष्ट मिळताना त्याला एक काळाची आणि वेळेची मर्यादा आहे.
ती ओळखून मात्र त्या माणसाला त्यावेळी संधी मिळाली पाहिजे. म्हणजे मग ती मी आता बघा, मी 6 पदवीधराचं काम केलं आहे. म्हणजे जावडेकरांच्या 3, चंद्रकांतांच्या 2 आणि मागच्या वेळेचं जे देशमुख होते त्यांचं मी 5-5, 7-7 हजार मी नोंदणी केली. तेव्हा रवी अनसपुरेंबरोबरच मी पहिल्या टर्मपासून म्हणजे मी याला मतदान सुद्धा केलं आहे पदवीधरच्या इलेक्शनला. आता ह्यावेळी मला पक्षाने सांगितलं की नोंदणी प्रमुख अख्ख्या पुणे शहराचा तुम्ही व्हा. म्हणजे मला असं लक्षात येतं की जेव्हा काही आव्हानात्मक आहे, मागच्या वेळी आमची सीट पडली थोड्या मतांनी, तर आता पक्षाला असं लक्षात आलं की पुणे शहरात आपल्याला जर जो चेहरा किंवा हे संपूर्ण माहिती ज्याला आहे, जो ही रचना लावू शकेल, त्याच्याकडे ही जबाबदारी दिली पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, आमच्याकडे काय फक्त अध्यक्षांनी आदेश द्यायचा असतो, आपण तो पाळायचा असतो. मी लगेच दुसऱ्या दिवसापासून त्या कामाला सुरुवात केली. सगळीकडे प्रवास केला, त्याच्या बैठका मतदारसंघावाईज घेतल्या. तेव्हा आमच्याकडे कोणाला मिळालं कोणाला नाही हा इलेक्शनची फॉर्म बरेचतर चर्चा असते. त्यानंतर सगळे एक दिलाने एक मनाने सगळ्यांचं काम करतात. शेवटचा प्रश्न, तुम्ही भेळ भत्त्यावर काम केलं. तुम्ही म्हणला की पोलिंग एजंट 50 रुपये घेऊन जायचा, तो सुद्धा माघारी द्यायचा. अशा काळापासून तुम्ही काम करत आलेला आहात. मात्र आत्ताच्या सर्वेच्या युगामध्ये आता मेरिटवर बोललं जातं, जो जिंकून येईल त्यालाच आम्ही उमेदवारी देणार, किंवा आता बाहेरच्या पण लोकांना आयात करून उमेदवारी दिल्या जातात. अशा काळामध्ये तुमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला पक्षात संधी मिळेल असं वाटतंय का? माझ्या पक्षावर, त्याच्या शिरस्थ नेत्यांवर प्रचंड विश्वास आहे. म्हणजे देवेंद्रजी जेव्हा जसं एक मताने अटलजींचं सरकार गेलं, त्यावेळी आम्ही खूप म्हणजे आम्हाला रडायलाच आलं. यांना इतकं कष्ट करायचं आणि थोडक्यासाठी आपली सत्ता जाती आहे. किंवा देवेंद्रजींनी 19 पूर्ण सत्ता आली, 14 ते 19 पूर्ण काम केल्यानंतर ते मुख्यमंत्री होऊ शकले होते. तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप दिवस मी नर्वस होतो की म्हणजे इतके कष्ट केले, कुठल्याच नेत्यांनी हाती 105 आमदार आणले नाहीत. आज या माणसाने एवढं हे करून तो फक्त ह्या आडनावाचा आहे, ह्या एक फक्त विषय ठेवून त्यांना बाजूला ठेवलं. पण त्यांनी विधानसभेत ते त्या दिवसापासून थांबले नाहीत. त्यांनी त्या दिवसापासून सुरू झाले आणि म्हटले समुद्र में लौट के आऊंगा, घर बसा म्हटले ना. तर त्यांची वाक्यरचना माझ्या लक्षात काय आलं की आमच्या पार्टीत आहे ना, फिनिक्स प्रमाणे खालनं उठून वर जाण्याची फार मोठी आमच्याकडे परंपरा आहे. आमच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे आता सगळं आल्यानंतर लोक असं आहे, शेवटी भरलेल्या घराला सगळे दगड मारणार काचेच्या. पण जेव्हा काही नव्हतं तेव्हा काहीच नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं की पक्षाला साधारण हा अंदाज असतो की हा कार्यकर्ता किती वर्ष आहे, त्याचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकेल. मी आता बघा, मी हेमंत रासनेंच्या पहिल्या पोटनिवडणुकीला पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर होतो. पूर्ण निवडणूक झाल्यानंतर मला रडायला आलं. पण हेमंतराव एकदम स्थितप्रज्ञ होते. मी खूप 25-30 वर्ष आम्ही मित्र होतो युवा मोर्चाच्या बरोबरपासून. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांनी ठरवलं की उद्या आपल्याला 6 ठिकाणी लोकांचा संपर्क करायला सुरू करायचा आहे आणि लोकांचं आपल्याला काम करायचं आहे. तिथपासून ही पुढची इलेक्शन आम्ही 18 महिने अहोरात्र, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत ते रस्त्यावर होते. ती जी आमची गेलेली, आम्हाला सगळ्यांना दुःख कुठलं झालं की त्याच्या आधी बापटसाहेब किंवा आमची इकडे सीट ती 30 वर्ष होती, आम्ही हार बघितली नव्हती. म्हणजे बापटसाहेब जी 92 ह्याला हरले त्याशिवाय निवडणुकीला मी काम केलं आहे. पण त्याच्यापेक्षा ह्यावेळी आम्हाला जास्त वेदना झाल्या की बापटसाहेब जेव्हा आजारी होते, झोपून होते, कदाचित ते चांगले फिरणारे असते तर ह्या सीटवर नक्की परिणाम झाला असता. आता हेमंत रासनेसारख्या काय तेव्हा सुद्धा दिग्गज मागत होतेच की, पण पक्षाने कोणाचा निर्णय घेतला. 18 महिने कष्ट केलेल्या हेमंत रासनेला पार्टीने निवड दिली. तेव्हाही वेगवेगळ्या घरातले लोक मागत होते तिकीट विधानसभेसाठी किंवा कोणीही दुसरं मागत होतं. पण पक्षाने निर्णय काय घेतला की आता रासनेने केलेले कष्ट आणि आता ह्या ज्या कष्टावर जर आपल्याला द्यायचं असेल तर तोच त्याच्यात जिंकून येईल चांगल्या मताने, आणि तसं झालं. त्यामुळे मला हा ठाम विश्वास आहे की एक चांगला कार्यकर्ता इतके दिवस थांबला, प्रत्येक वेळी कधी पार्टीच्या विरोधात नाही गेला, कोणाला तिकीट मिळालं तरी तेवढ्याच आनंदाने काम केलं. शेवटी नाही मिळालं त्याचं दुःख असतंच, परंतु असं आहे की माझा पक्ष जिवंत राहिला, माझा पक्षाचा माणूस तिथं जिंकला तर तिथे आम्ही चांगलं काम करू शकू. त्यामुळे मला एवढी पूर्ण खात्री आहे की आपण जी निष्काम सेवा केली आहे, जे प्रामाणिकपणाने काम केलं आहे, जी मी म्हणतो की इतक्या वर्ष मी काम करताना एकही तुम्हाला कार्यकर्ता असं म्हणणार नाही की उदयलेंनी विरोधात काम केलं, ही माझी पुण्याई आहे. आणि ह्या पुण्याईच्या जोरावर मी इतके दिवस कामात राहणार आणि पुढेही काम करणार. आणि मी तुम्हाला सांगतो 100% तिकीट मिळणार आणि जिंकून येणार. कारण का हे जे माझे बरोबरचे युवा मोर्चाचे टीमचे माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं आहे, जे आता आमदार खासदार इतके पुढे केंद्रात मंत्री झाले, तर निश्चित त्यांनाही असं वाटणार ना की अरे हा आपल्याबरोबर होता तेव्हापासून. तर त्यांच्या हातात आता ही संधीचा हे आहे. आणि बरं असंही काही नाही, ज्या सदोष पेढेच्या स्ट्रक्चरला, शनिवार पेढेच्या, नारायण पेढेच्या, शुक्रवार पेढेच्या स्ट्रक्चरला जो माणूस लागतो, मला सर्व सगळे लोक ओळखत आहेत. सगळी जेवढी मोठी मंडळ आहेत तिथली तिथे माझा संपर्क आहे. तो आज नाही आहे,
मी बट नॅचरल 30-40 वर्ष या कामात आहे, तर ते सगळेजण रोजच्याच माझ्या मीटिंगमधले आहेत. सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे वा ह्याची काम करायची पद्धत माहिती आहे. मला कधी कुठलं काम सांगितलं आणि माझ्या ते लक्षात राहिलं नाही, झालं नाही, असं कधीच होत नाही. कारण का बापट साहेबांनी आम्हाला एक सांगितलं होतं, त्यांनी काही वह्या, जे आता हेमंत रासनेने पण वह्या केल्यात, की माणसाने तुम्हाला नोंद दिल्यानंतर ती तुम्ही लिहिली पाहिजे. कारण का काही वेळा कामाच्या ह्याच्यात विसरू शकतो आपण, पण तो जेव्हा माणूस तुमच्याकडे येत असतो तेव्हा तो त्या अपेक्षेने आलेला असतो, ती तुम्ही पूर्ण करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मला ह्या सगळ्या विषयात फार या लोकांचा जो उपयोग मला माझ्या विचाराची धारा ठरवताना झाला, तीच विचाराची धारा, तीच माझी पक्षाची लाईन ऑफ ॲक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष मला याच्यात 100% संधी देईल. शेवटी पक्षाने संधी दिली, लोकांनी आशीर्वाद दिला, तर तुमचं प्रभागासाठीचं विजन काय असणार आहे? मी जे तुम्हाला आता सांगितलं की माझा जो सदाशिव पेठेचा भाग आहे हा थोडा गजबजलेला आहे. तिथे बरेचशा व्यवसायाच्या निमित्ताने असेल, मेडिकल असं हे आहे, खूप दुकानं आहेत, लोकांना खूप सिनियर सिटीजन आहेत, इन्करेजमेंट बऱ्यापैकी आहे, रस्ते, पाणी, चांगले रस्ते. म्हणजे मला असं वाटतं की ह्या 4 मूलभूत सुविधा नगरसेवकांनी, महानगरपालिकेने टॅक्स घेतो आपण तेव्हा त्या दिल्याच पाहिजेत. कारण का त्यांचा नागरिकांचा अधिकार येतो, मग कोणी तो असू दे, पण चांगला रस्ता. माझ्या डोक्यात अजून एक कल्पना आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र मला बनवायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची, 80-90% लोक औषध घेतात. आमच्याकडे औषधाची बाजारपेठ आहे, त्यांना बाहेर 5%-10% डिस्काउंट मिळतं. त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट देऊन काही औषधाची व्यवस्था आपल्याला त्यांना कमी याच्यात दरात करता येईल का, हा एक माझ्या डोक्यासमोर मोठा प्रश्न आहे की मी तो ठरवला की तो आपण करायचा. म्हणजे जसं रासायनिक कचऱ्याचा विषय तो करायचाच, त्याबरोबर हा एक 100% करायचा की त्या ह्याच्यात आपल्याला कमी याच्यात काही त्यांना देता आलं. कारण का त्या माणसांचे समजा आज औषधातले 1000 रुपये वाचले तरी ते त्यांना पुढच्या कुठल्या तरी कामाला उपयोगी येतील. तर हा भावना माझ्या मनात ती पक्की आहे की ती आपल्याला करायची. आता गावात पाण्याचा प्रश्न आहे, 24/7 लाईन आल्या, लोकांना त्या पाणी पुरवठ्यात अनियमितता आहे, काहीकडे कमी आणि दाबाने येत आहे, काही नाही जास्त येत आहे, त्याची उंची वाढवल्यामुळे असेल टाकीची म्हणतात. तर ती सगळी नियमितता म्हणजे आता आमच्या आमदारांनी ह्या वर्षभरात 5-6 वेळा कमिशनर, ॲडिशनल कमिशनरच्या मीटिंगा घेऊन आम्ही प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन त्याची पाहणी केली. कुठे कुठे अडचणी आहेत, रस्त्याचा कुठे प्रश्न आहे. म्हणजे इतका जर एक आमचा आमदार लोकांच्या कामाच्या प्रती इतका प्रामाणिकपणे आणि पोटतिडकीने काम करत असेल, तर त्याच्या हाताखालच्या नगरसेवकांनी कसं काम केलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला आता झोपून चालणार नाही. आमचं जर केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे दर महिन्याच्या एक दिवस एक मतदारसंघात लोकांसाठी भेटत आहेत, त्यांचे कामं हे करतायत आणि ती कशी पूर्ण होतील ह्याचा प्रयत्न करतायत. चंद्रकांत दादा पाटलांचं बघा तुम्ही वैशिष्ट्य, संघटनेतनं आलेला माणूस आहे. म्हणजे असं मी इतके नेते पाहिले, पण चंद्रकांत दादांचं एक मला कायम दायित्व असं वाटतं, कुठलाही विषय त्यांच्याकडे न्या, त्यांचा नाही हा नसतोच, हा चांगला विषय करून टाका. त्या प्रत्येकाला करून टाकतानाची जी काय शक्ती आहे, त्याला पाठबळ देणं, पाठीवर थाप मारणं, इतकं सुंदर पद्धतीने, म्हणजे आपल्याला एक फादर रोलमध्ये ते आहेत. त्यांना साधारण प्रत्येक कार्यकर्ता माहिती आहे. शेवटी ते समोर आल्यानंतर सगळ्यांशी छान बोलणार आहेत, हसणार आहेत, सगळ्यांच्याच पाठीवर हात ठेवणार आहेत. फॉर्म भरतानाही कोणाला सांगितलं नाही की तू भरू नको, कारण का आमच्या पार्टीची ती संस्कृती नाही. परंतु पार्टीच्या साधारण लाईनवर ह्या सगळ्यांना कळत असतं की ह्या आपल्याला समावेशक काम कोण करेल, किंवा हा अजून थोडा वयाने कमी, ह्याला पुढच्या काळात संधी मिळू शकते. तर असंही थोडंसं त्या बाबतीत विचार होईल माझा, असं मला कायम वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही जी आता तिघं पुणे शहर बघतायत, म्हणजे आता कसब्याच्या दृष्टीने मी बोलतोय म्हणून तिघं म्हणलं, तर माधुरी मिसळांचं स्वामी काम केलं आहे. आता त्या मंडईतनं तेव्हा नगरसेवक होत्या, तर त्यांनी माझं काम पाहिलं आहे, त्यांनी माझा अनुभव घेतला आहे, त्यांना पहिल्यापासून माहिती की उदय कसा कार्यकर्ता आहे आणि किती प्रामाणिकपणे काम केलं आहे. त्यामुळे आता त्या मिनिस्टर चंद्रकांत दादांच्या 2 पदवीधरच्या निवडणुका मी SP कॉलेजात, मीच मतदारसंघाचा सरचिटणीस होतो. त्यामुळे बापटसाहेब असताना सरचिटणीस मतदारसंघाचा होणं असा फार सोपा विषय नव्हता, कारण का ते पूर्ण त्याचा अभ्यास करून त्याची कॅपॅसिटी बघूनच आणि तेव्हा आता 3 प्रभाग मतदारसंघ झाले त्याचे, तेव्हा अखंड होता. त्यामुळे उपाध्यक्ष होतो, चिटणीस होतो, सरचिटणीस होतो, शहरावर आता चिटणीस होतो. तर एक एक जबाबदारी तुम्ही वाढत जाताना मी संघटना म्हणून संघटनेला कधीच पद मागितलं नाही की मला आत्ता हे द्या. जी जबाबदारी मला देईल ती प्रामाणिकपणे पार पाडायची, एवढं मी कायम धोरण ठेवलं. तेच धोरण मी माझं काम करताना महानगरपालिकेतलं नागरिकांना पहिली प्रायोरिटी, त्यांचा प्रश्न माझ्या परीने सोडवला झाला तर सोडवणार, नाही झाला तर तो आमदारांकडे मांडणार, नाही झाला तर दादांकडे मांडणार, नाही झाला तर मुरली अण्णांकडे मांडणार, पण त्यांना त्याच्यात काही ना काही दिलासा देऊन त्यांची जी आत्ताची गरज आहे ती पूर्ण करणार. आणि आता एक फ्रेश नवीन टीम आली बघा, तर त्या कामाची पद्धत, आता हा सोशल मीडिया, आज मी तुमच्याशी बोलतोय,
मला माझ्या आयुष्यात कधी वाटलंही नव्हतं की अशी काही आपल्याला मुलाखत द्यायला मिळेल. आज मी बघा हे सातत्याने करत राहिलो, ती वेळ आली. आज एक माझं डॉक्युमेंटरी तयार झालं किंवा यांनी एवढं एवढं काम केलं की आता माझं एक पत्रक येत आहे. त्या पत्रकासह मी ठळक मांडलं आहे की मला का करायचं आहे, हे त्याच्यामागे माझं धोरण काय आहे. कारण का ह्या सगळ्याला बॅलन्स आपण जर साधला आणि एक चांगलं काम उभं केलं तर मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रनिर्मिती मोदी साहेब तिथे वर म्हणतात अशी होणार नाही. तिची खालनं सुरुवात लागेल आणि तिथनं जर संस्कार रुजले तर ते खऱ्या अर्थाने भारताला बलशाली बनवतील. म्हणून मला असं वाटतं की ह्या सर्व म्हणजे चांगल्या कामात आपलाही काहीतरी सहभाग असला पाहिजे. आपण त्याच्यात कुठेतरी त्याचं एक केंद्रस्थानही लोक काम करत असताना आपणही त्यातला एक मेंबर असलं पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टींवर काम करताना मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला की 100% मला पक्ष माझ्या इतक्या वर्षाच्या याची संधी देईल. कारण जेवढे आता कानगडीत बसलेले त्या सगळ्यांचं मी काम केलं आहे. त्या सगळ्यांना माहिती की ह्यांनी आपलं निवडणुकीत काम केलं आहे, ते माझ्या पत्रकात आलेलं आहे. तर त्या ह्यांनी मला असं वाटतं की माझ्या वॉर्डाचा विकास, माझ्या कसबा मतदारसंघाचा विकास हा हेमंत रासनेंसाठी, कारण का ते अहोरात्र झटत आहेत. आज बघा की त्यांनी विधानसभेत आत्ताही ते नागपूरला आहेत, पण त्यांनी किती प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांनी ध्यास घेतला. तो मागच्या नागपूरला पहिलं अधिवेशन झालं, मुंबईला झालं, परत आता नागपूरला. पण तो त्यांना जो रोड करायचा आहे शनिवारवाडा ते स्वारगेट, की मला सांगा किती ट्रॅफिकला मोठा दिलासा होईल. किंवा आता आम्ही स्वच्छतेचं बघतोय, खड्ड्याच्या विषयात त्यांनी खूप लक्ष घातलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो की चांगलं काम करणाऱ्या माणसाला समाज बरोबर राहतो आणि दिखावाचं लोकांना कळतं. त्यामुळे मला एक पूर्ण स्वतःवर ठाम विश्वास आहे की यावेळी माझ्या ह्या केलेल्या कामाच्या जोरावर मी घालवलेल्या पक्षाकरता केलेलं काम, पक्षाकरता दिलेला वेळ आणि माझं पूर्ण जीवनाचं म्हणजे आता आपण इकडे देतो तेव्हा आपण घरात लक्ष फार कमी देतो. त्या घरातल्यांचा सपोर्ट म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात मला माझी आईचा खूप कायम फार सपोर्ट राहिला. म्हणजे मला काही मिळालं नाही तरी ती कायम खंबीरपणे उभी राहिली. कारण ती म्हणली उदय तू कर, तुझ्यात धारणा चांगली, तुला देवाचा आशीर्वाद लाभेल आणि ह्या लोकांचा आशीर्वाद जर तू जर उभा राहिला तर मला तिच्याकरता एकदा 100% ही संधी मिळावी ही माझी इच्छा आहे. तर माझे हे बघायला वडील नाहीत किंवा आता गोविंदराव मालशे नाहीत, आपटे सर नाहीत किंवा आमचे गोखले काकू नाहीत, पण मला या सगळ्यांना मी खूप फील करतो की ह्यांनी मला बघितलं नाही. मी तर बँकेत डायरेक्टर झालो, मला मी कधी ठरवलं नव्हतं. पण मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो, मला वेळ लागेल पण मला 100% संधी मिळते. कारण का चांगल्या कामाची धारणा देव शेवटी तुमच्या मागे उभा राहतो आणि तो कुठे ना कुठेतरी तुमच्या कामाची तुम्हाला पाठीवर थाप देत असतो. म्हणून मला माझ्या मिसेसनी सुद्धा, मी आता लग्न झाल्यापासून 22-25 वर्ष हेच काम करतोय. मुली बधी मोठ्या झाल्या, त्या आता ग्रॅज्युएट झाल्या, ती बघते सगळं. मला असं वाटतं की त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आपल्या जीवनात तेवढं मोठं आहे की ते आज म्हणले अरे कर म्हणून आपण करू शकलो. तर ह्या संधीचा पक्षसुद्धा कधीतरी विचार करेलच ना, किंवा अरे इतक्या वर्ष प्रामाणिक कार्यकर्ता आहे, कधीच पक्षाची लाईन सोडून काम नाही केलं. शेवटी नेते मोठे असतात, त्यांना विजनरी दिसत असतो माणूस कसा आहे. तर ती संधी मी सांगतो सदाशिवपेठ शनिवार नारायण या प्रभागासाठी मी करेक्ट उमेदवार आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. येस. खरं तर शेवटाकडे जात असताना तुम्हाला गहीवरून आलेला मी पाहिलेलं आहे. तुम्ही वेळ दिला एवढा आणि तुमचे पूर्ण प्रवास आमच्या पुढे मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर हे होते उदय लेले, प्रभाग क्रमांक 25 मधून खरं तर एक भेळभत्त्यावर काम केलेला कार्यकर्ता आज निवडणुकीच्या मैदानात येऊ इच्छितोय आणि त्यांनी पूर्ण त्यांचा प्रवास आपल्या पुढे मांडलेला आहे. आता बघूयात त्यांचा पक्ष, खरं तर भाजपला म्हणलं जातं की ते पक्षाचा म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. नेमकं येणाऱ्या काळात पुढील काळात काय होतंय ते आपण पाहणारच आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. हा पॉडकास्ट तुम्ही कुठल्याही आमच्या पुणे लोकलच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर आम्हाला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.